नमस्कार. उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महिलांना घरातून करता येण्यासारखे उद्योग कोणते कोणते आहेत. तर ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांना करता येण्यासारखे उद्योग आज आपण पाहणार आहोत. तर ग्रामीण आणि शहरी भागामध्ये देखील करता येण्यासारखा उद्योग आहे पार्लर, जो घरातून करता येतो छोट्याशा भांडवलातून. दुसरं आहे शिलाई मशीन. त्यामध्ये तुम्ही कपडे शिवू शकता, उसवलेले फाटलेले कपडे शिवून देऊ शकता, पिको फॉल करू शकता, पिशव्या शिवून देऊ शकता, गोधड्या शिवून देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही घरातून शिलाई मशीनच्या माध्यमातून विविध कामंही करू शकता. हे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातही चालणारे उद्योग आहेत. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला थोडीशी जमीन असेल आणि चारा व्यवस्थापन असेल तर तिथं तुम्ही शेळीपालन, कुक्कुटपालन देखील करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही शेळ्यांना आणि कोंबड्यांना चारा घालू शकता, भाजीपाला वगैरे किंवा पालेभाज्या पिकवून त्याच्यामध्ये तुम्ही त्या शेळ्यांना किंवा कोंबड्यांना घालू शकता. असा घरातून करता येण्यासारखा छोटीशी जागा असेल तर त्यामधून तुम्ही हा व्यवसाय, घराच्या शेजारी शेड वगैरे बांधून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. दुसरा व्यवसाय आहे बेकरीचा किंवा केक बनवण्याचा व्यवसाय. हा देखील तुम्ही शहरात किंवा खेडेगावात दोन्हीकडेही करू शकता आणि हा घरातून करता येण्यासारखा कमी भांडवलातला व्यवसाय आहे. त्यासाठी तुम्हाला बेकिंगची भांडी घेणं गरजेचं आहे आणि केकला लागण्यासारखे साहित्य घेणं गरजेचं आहे. पुढचा व्यवसाय आहे भाजीपाल्याचा व्यवसाय. ते देखील तुम्ही कमी भांडवलातून घरातून शहरात देखील करू शकता किंवा ग्रामीण भागात देखील करू शकता आणि रोजचं इन्कमही मिळवू शकता. पुढचा व्यवसाय आहे ट्युशन व्यवसाय. यासाठी भांडवल अजिबात लागत नाही आणि हा व्यवसाय तुम्ही घरातून देखील करू शकता. पुढचा व्यवसाय आहे डबे देण्याचा व्यवसाय. हा देखील तुम्ही शहरातून किंवा खेडेगावातून देखील करू शकता. तुमच्या जवळपास जर शाळा असेल किंवा कंपनी असेल तर तेथे जे बॅचलर असतात त्यांना तुम्ही डबे देण्याचं काम हे करू शकता. त्याच्यामध्ये देखील भरपूर इन्कम तुम्हाला मिळू शकते. पुढचा व्यवसाय आहे यूट्यूब चॅनल. तुम्हाला जर काही विषयाची नॉलेज असेल तर तुम्ही त्या विषयावर माहिती यूट्यूबला टाकून त्यामधून देखील तुम्ही व्यवसाय करू शकता आणि पैसे कमवू शकता. ह्याच्यामध्ये खूप पेशन्स लागतात आणि खूप सबस्क्रायबर आणि 1000 सबस्क्रायबर आणि 4 घंटे वॉच टाईम होणं गरजेचं आहे. यासाठी खूप कालावधी लागतो आणि खूप पेशन्स लागतात. तर तुम्हाला याच्यातला कोणता व्यवसाय आवडला, तसंच संगोपन व्यवसाय, ज्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलांना संस्कार केंद्र देखील चालू करू शकता. तुम्हाला काही योगासनं येत असतील किंवा स्तोत्रपाठ असतील संस्कृतचे म्हणून घेतले तर तुम्ही संस्कार केंद्र देखील चालू शकता. हा देखील शहरात किंवा खेडेगावात व्यवसाय चालण्यासारखा आहे. पुढचा व्यवसाय आहे म्हाताऱ्या व्यक्तींचं संगोपन करणं. हा देखील व्यवसाय शहरात किंवा खेडेगावात करू शकता. त्यामध्ये तुम्ही त्यांना फुल टाईम किंवा हाफ टाईम सेवा देऊन पैसे कमवू शकता. त्यांना खाण्याची व्यवस्था, त्यांचे आजारपण वगैरे काय त्यांना होत असणाऱ्या त्रासांचं थोडे नर्स वगैरे डॉक्टर यांची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला तर हे देखील चांगले चालण्यासारखे आहे. हा देखील व्यवसाय शहरात किंवा खेडेगावात करता येण्यासारखा आहे. पुढचा व्यवसाय आहे
ई सेवा केंद्र हा तुम्हाला त्याच्याविषयी संगणकाविषयी काही नॉलेज असेल, तुम्हाला काही योजना माहिती असतील तर हा देखील व्यवसाय तुम्ही घरातून सुरू करू शकता. ज्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, डॉक्युमेंट जे लागतात ते काढून देऊ शकता आणि सेवा देऊन तुम्ही घरातून देखील हा व्यवसाय, छोटंसं दुकान किंवा घराशेजारी असेल तर तुम्ही हा व्यवसाय देखील घरातून करू शकता. पुढचा व्यवसाय आहे शेळ्या मेंढ्या पालन. तुम्ही ग्रामीण भागात असाल आणि चाराचं व्यवस्थापन करत असाल तर तुम्ही थोडंसं शेळ बांधून ते हा व्यवसाय घरगुती स्वरूपात देखील करू शकता. पुढचा व्यवसाय आहे जनावरांचं पालन करणं. हा व्यवसाय ग्रामीण भागात जास्त चालू शकतो. चाऱ्याचं व्यवस्थापन होत असेल तर तुम्ही गाभणी किंवा विलेली जनावरं आणून त्यांचं दूध काढून विक्री करू शकता. त्यासाठी तुम्हाला ते स्किल अवगत असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आज आपण घरातून करता येण्यासारखे व्यवसाय हे पाहिलेले आहेत. ह्याच्यातला तुम्हाला कोणता व्यवसाय आवडला आणि हे कमी भांडवलात चालू होणारे व्यवसाय आहेत. त्याच्यामध्ये काही आणि काहीला जास्त भांडवल लागू शकतं. तरी तुम्ही 1-2 सुरुवातीला थोड्या प्रमाणात चालू करून मग मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय करू शकता. तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवावे आणि आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर कराव्या, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ होईल आणि यामधून एखादा व्यवसाय जर चालू झाला तर त्याचं श्रेय चॅनलला मिळेल. मला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हालाही लगेच मिळेल. हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद. भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ठेवल्यास तुम्हाला नवनवीन येणाऱ्या व्हिडिओची माहिती लगेचच मिळेल. हे सगळं फ्री आहे. धन्यवाद पुन्हा एकदा.